नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा बघायला मिळतोय। माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावरती अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यासाठी दाखल झालेली आहे। माजी आमदार वसंत गीते यांचे समर्थक आणि कार्यकर्ते कार्यालयाजवळ एकवटलेले आहेत। जयेश साबळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। जयेश, नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा बघायला मिळतो, काय नेमकं कारण आहे? गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकचा मध्यवर्ती भाग म्हणून मुंबई नाक्याची ओळख आहे। या ठिकाणी माजी आमदार वसंत गीते यांचं कार्यालय आहे। या कार्यालयावर कारवाई करण्यासाठी आज दुपारी महापालिका अतिक्रमण विभागाचं पथक दाखल झालं आहे। यानंतर वसंत गीते यांचे समर्थक हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते। महापालिकेकडून कुठलीही प्रकारची नोटीस आपल्याला दिली नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या प्रकरणाबाबत न्यायालय हे प्रकरण असल्याने 3 तारखेपर्यंत याची मुदत असल्या कारणाने हे संपूर्ण प्रकरण बिघडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे। मात्र राजकीय सुडापोटी व विद्यमान आमदार यांच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली जात असल्याचा आरोप वसंत गीते यांनी केला आहे। सध्या तरी आता कुठलीही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नसली तरी त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असल्याचं माहिती आहे। निश्चित जयेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।